आणि ह्याच्यात जामिनीवर सुटलेला जो प्रमुख आरोपी आहे त्या आरोपीला जर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष पाठीवर शाबासकीची थाप देत असतील, त्याच्या हातानं सत्कार स्वीकारत असतील, तर कुठला पोलीस त्या ठिकाणी कारवाई करणार आहे? आणि अशी जर भूमिका सत्ताधारी पक्षातल्या एका मंत्र्याची असेल, माझं मंत्र्याचं म्हणण्यापेक्षा आक्षेप माझा तिथल्या स्थानिक सत्ताधारी आमदारावर आहे, कारण त्याला हे सगळं माहिती आहे. माहीत असताना सुद्धा कसा कायदा आम्ही घेऊन चालतो, आमचं कसं कोणीच काय करू शकत नाही, हे दाखवायचा हा प्रयत्न होता. आणि ज्या पद्धतीनं जे सगळं घडलंय ते अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांना स्वतः वैयक्तिक मी भेटलो होतो आणि माझ्याबरोबर आमचे स्थानिक आमदार कैलास पाटील, त्याचबरोबर प्रवीण स्वामी हे दोघंही त्या ठिकाणी होते. आम्ही गृहमंत्री महोदयांना विनंती केली होती की साहेब ह्याला राजकीय रंग न देता ह्या ड्रग्सच्या प्रकरणात जे कोणी असतील ते ड्रग्सचं रॅकेट पूर्णतः उद्ध्वस्त करा, ते संपवा, ह्याला कुणालाही स्पेअर करू नका. पण अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी त्या ड्रग्स प्रकरणातल्या आरोपीला जर त्याचं उदात्तीकरण केलं जात असेल, ते आमच्या सोबत आहेत, त्याला शाबासकीची थाप दिली जात असेल, तर नेमकं कुठल्या तोंडाने हे ड्रग्सचं रॅकेट उद्ध्वस्त होईल? म्हणून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला की ह्या कृतीमुळं ड्रग्सचं रॅकेट उद्ध्वस्त होईल का लोक उद्ध्वस्त होतील? बरं, दोन मुद्दे. एक तर की गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकांचा, म्हणजे की एकीकडे भाजप म्हणते की आम्हाला